आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे। या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांच्या 731 जागा आणि पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी मतदान झाले होते। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 4 ते 5 तासात निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 68.28% मतदान झाले आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना मिनी मंत्रालय म्हटले जाते, कारण ग्रामीण विकास कामे आणि निधी वाटपात या संस्थांची महत्त्वाची भूमिका असते। त्यामुळे या निवडणुकांमधून ग्रामीण भागात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली। यापूर्वी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते। मात्र या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण बदलले। पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचार थंडावला आणि अनेक नेत्यांनी सभा टाळल्या। त्यामुळे कमी प्रचारात झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। विशेषतः पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूतीचा फायदा होतो का, हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।